नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। त्यासाठी आपण 3 ते 3 टिपके मांडून घ्यायचे आहेत। टिपके हे थोडेसे लांब लांब मांडून घ्यायचे आहेत, म्हणजे रांगोळी खूप सुबक आणि सुंदर अशी दिसणार आहे। चला तर मग आता आपण त्याला चौकोन काढून घेऊया त्या 3-3 टिपक्यांना जोडून। आता त्याच्यानंतर आपण आतल्या साईडलाही थोडासा वक्र असा चौकोन आपण काढून घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने आपण हा चौकोन आपण काढून घेत आहोत। याच्यानंतर आपण चौकोनाला थोडीशी समांतर रेघ व थोडी चौकोनाच्या रेघेपेक्षा थोडीशी मोठी अशी आपण 5-5 लाईन्स हे काढून घेणार आहोत। चला तर मग काढून घेऊयात फटाफट। खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे। चला तर मग अशा पद्धतीने आपण या रेघा काढून घ्यायच्या आहेत। 1 हे 2 हे 3 आणि हे 4 आणि ऑलरेडी बाजूला जी काढली आहे ती 5। अशा 5-5 लाईन या आपल्याला चारही बाजूंना काढून घ्यायच्या आहेत। चला तर मग काढून घेऊयात। चला तर आता रेघा या कंप्लीट झालेल्या आहेत। आता आपण नेक्स्ट काढून घेणार आहोत स्टेप्स। पहा अशा पद्धतीने आपण ह्या रेघा जोडून एक आपण मोराचा आकार देऊन त्याला मध्ये कमळ काढलेला आहे। आता आपण मधल्या साईडला एक टिपका देऊन पसरवून घेणार आहोत व त्याच्या साईडने पांढरे टिपके देऊन आपण फूल हा काढून घ्यायचा आहे। अगदी सुरेख आणि सुंदर असं आपण फूल काढणार आहोत। तर चला तर मग आपण आता जी डिझाईन काढलेली आहे वरच्या साईडला त्याचप्रमाणे आपण परत खालच्या साईडलाही अशीच डिझाईन ही काढून घेणार आहोत। चला तर मग काढून घेऊयात। पहा अशा पद्धतीने आतल्या साईडला आपण हे ओढून घेऊन छान असं फूल आपण काढून घेत आहोत। चला तर आता अशा पद्धतीने आपण अर्धगोल ज्या रेघा काढलेल्या आहेत त्याच्या अपोजिट साईडला ज्या आडव्या रेघा आहेत आपण त्याच्यावरती ह्या अशा प्रकारच्या अर्धगोल काढून घेणार आहोत। चला तर मग अशाच प्रकारची डिझाईन आपण उरलेल्या तीनही बाजूंना आपण काढणार आहोत।
या साईडला असा कोयरी काढून घ्यायची आहे, त्यालाही या खालच्या रेघा या जोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशी सुंदर मोराची डिझाईन ही आपण तयार करत आहोत. पहा किती सुरेख आणि सुंदर अशा रेघा आलेल्या आहेत आपल्या, अगदी सुरेख आणि सुंदर अशा. वरती आपण 3 रेघा देऊन असे तुरे काढणार आहोत व आपण काढलेल्या दोन्ही डिझाईनच्या मध्ये कमळ काढून घेणार आहोत, पाकळ्या. एक मोठी पाकळी काढायची आहे, त्याच्यानंतर छोटी रेघ काढून खालच्या साईडला या रेघा या जोडून घ्यायच्या आहेत. पहा तर आता उरलेल्या आता बाजूस ही असंच डिझाईन आपण काढून घेत आहोत. चला तर मग फटाफट ही डिझाईन आपण काढून घेऊयात. चला तर आता आपली रांगोळी ही पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. पाहता किती सुंदर असे मोर आपण काढलेले आहेत 4. आता आपली रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. मी थोडंसं लाईट लावत आहे, अंधार पडला आहे म्हणून. आणि आपण मोराची जी जागा आहे तिथे आपण भगवा रंग हा भरून घ्यायचा आहे, म्हणजे रांगोळी आणखी सुरेख आणि सुंदर अशी वाटली पाहिजे. चला तर मग करून घेऊयात आपण रांगोळी. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी स्वस्तिकच्या आकारामधले मोर आपण काढलेले आहेत. रांगोळी जर खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशाच नवनवीन खूप सुंदर सुंदर रांगोळ्या पाहत राहा व आपल्या अंगणासमोर, दारासमोर नेहमी रांगोळी काढून घर असं आपलं सुंदर प्रकारे सजवत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. अशा पद्धतीने आपण मोराला असं रंगवून घेतलेलं आहे. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे. पाहता किती सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे. थँक्यू.
Thank you so much. Thanks a lot for watching this video. धन्यवाद. रांगोळी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.